श्री स्वामी समर्थ मैत्रिणी, इथं आपण बनवत आहोत हेअर ग्रोथ सिरम. ते हेअर ग्रोथ सिरमसाठी पटकन सांगते. शिकाकाई, आवळा, जटामासी, रोजमेरी, डुंगरराज, गुलाबाचे पानं, जास्वंदीचे फुलं, आवळा आणि तुळशीचे पानं, कडुलिंबाचा पाला, कढीपत्ता, ग्लिसरीन, इसेन्स ऑइल आणि मेथीदाणा, कलोंजी, लवंगा आणि दालचिनी एवढं सगळं घेतलेलं आहे. इथं बिसलेरीचं पाणी घेतलेलं आहे मी 1 लिटर. 1 लिटर पाण्यामध्ये हे सर्व जे जडीबुटी आहेत, पानं, फुलं, जडीबुटी, बिया, हे सर्व आपल्याला ना छान उकळून घ्यायच्या आहेत. बघा, हे सर्व ड्रायमध्ये टाकलेलं आहे, जेणेकरून आपले जे हेअर ग्रोथ सिरम आहे ते चांगलं म्हणजे लवकर खराब न होण्यासाठी. तरी आपण 20 ते 25 दिवसापर्यंत हे वापरायचं आहे. तर इथं बघा सगळ्या गोष्टी मी टाकलेल्या आहे, सगळ्या ड्राय आहेत. तुळशीचे पानं आणि कढीपत्ता फक्त ओला आहे, म्हणजे ताजा आहे, तर तो मी फक्त धुवून सुकवून घेतला आहे पंख्याखाली, तर तो तेवढाच ओला आहे. बाकी कडुलिंबाचे पानंसुद्धा फ्रीजमध्ये होते सुकलेले, तेच मी घेतलेले आहे धुवून परत एकदा सुकवून. आणि छान हे ना उकळू द्यायचं आहे मीडियम गॅसवरती. अर्ध आटवायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे छानपैकी. थंड झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये काही इसेन्स ऑइल आहे, ते इसेन्स ऑइल टाकायचे आहे थंड झाल्याच्या नंतर. आणि गाळून घ्यायचं आहे पहिलं गरम गरमच, नंतर थंड होऊ द्यायचे. थंड झाल्यास इसेन्स ऑइल, ग्लिसरीन वगैरे विटॅमिन ई कॅप्सूल टाकायचं आहे. तर इसेन्स ऑइल कोणते कोणते टाकले मी तुम्हाला सांगते. इथे मी ना रोजमेरी, टी ट्री ऑइल आणि ॲवोकाडो जे फ्रूट असतं बघा, फळ आहे, ते ऑइल टाकलेले आहे. ते काही प्रमाणातच टाकायचं असतं, ते जास्त झाले नाही पाहिजे. काही ड्रॉपच टाकायचे असतात, जे ड्रॉप लिमिट असतात. आणि ते छान मिक्स केले, 10 मिनटं ठेवलं होतं. नंतर आपल्या छान अशा स्प्रे बॉटल भरून घेतल्या आहे. हे ग्रोथ सिरम केसांसाठी खूप उपयुक्त आहे. मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओतसुद्धा सांगितलं, ज्यांचे केस खूप पातळ असतील, खूप ड्राय झाले असतील किंवा हेअर ग्रोथ थांबली असेल, डॅन्ड्रफ झाला असेल, तर त्यांच्यासाठी हे हेअर ग्रोथ सिरम आहे ना खूप उपयुक्त आहे. ज्यांचे केस वाढतही नसेल, टक्कल पडला असेल, त्यांच्यासाठी सुद्धा जिथं टक्कल पडले त्या भागावर लावायचं आहे, तिथंसुद्धा केस हळूहळू येण्यास मदत होते. हेअर ग्रोथ सिरम घेण्यासाठी नक्कीच कमेंट करा.